हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर नगरकर. मी तुम्हाला प्लेगॅरिझम म्हणजे का तर चाउर्य लेखन संदर्भामध्ये ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्याची उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला प्लेगॅरिझम पाहूया आपण. तर प्लेगॅरिझम हा टॉपिक नेमकं कुठं आहे, तर नेटसेट परीक्षेमध्ये लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्सचा जो सिलेबस आहे, युनिट 1 मध्ये डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज विजडम, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन लाईफ सायकल, रोल ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन सायन्स, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, नंतर आय पी आर अँड लिगल इश्यूज, आणि 8 नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे प्लेगॅरिझम. तर तो आपण प्लेगॅरिझम कन्सेप्ट आणि टाइप्स हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आपण सुरू करत आहोत. हे पण मित्र हो, प्लेगॅरिझम म्हणजे काय, तर प्लेगॅरिझम म्हणजे दुसऱ्याच्या विचारांची, शब्दांची किंवा कष्टांची केलेली बौद्धिक चोरी होय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या लेखकाचा मजकूर, संशोधन किंवा कल्पना स्वतःच्या नावावर खपवते किंवा योग्य तो संदर्भ किंवा सायटेशन न देता ती वापरते, तेव्हा त्याला प्लॅगरिझम किंवा चौरलेखन असं म्हणतात. आता या ठिकाणी अशी व्याख्या दिलेली आहे की इतरांच्या बौद्धिक निर्मितीचा, लेखन, कल्पना, डेटा, चित्रे, सॉफ्टवेअर इत्यादीचा योग्य संदर्भ न देता स्वतःचे म्हणून सादर करणे त्याला प्लेगरिझम, चौरलेखन असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्याचे काम आहे ते स्वतःचे काम म्हणून दाखवणे म्हणजेच प्लॅगरिझम. त्यालाच प्लॅगरिझम जे आहे ते का गंभीर आहे, तर कारण तर अकॅडमिक डिसहॉनेस्टी म्हणजे शैक्षणिक प्रामाणिकपणेचा अभाव असं त्याला म्हणायला काय हरकत नाही, किंवा रिसर्च इथिक्सचे उल्लंघन करणे म्हणजेच प्लॅगरिझम. म्हणजे कायदेशीर परिणाम, कॉपीराइट इश्यूजचं उल्लंघन करून डेटा कॉपी पेस्ट करून वापरणे किंवा संशोधकाची प्रतिष्ठा कमी होते. प्लॅगरिझम जो करतो त्याची प्रतिष्ठा कमी होते. तर एक लक्षात घ्या की साहित्यात जी चोरी असते, दुसऱ्याचे पुस्तक, लेखन किंवा शोध निबंधातील भाग जसाच्या तसा कॉपी करणे म्हणजे प्लेगरिझम. कल्पनांची चोरी करणे, काही वेळेला काय होतं की दुसऱ्याची मूळ संकल्पना, आयडिया असते ती स्वतःची म्हणून मांडणे म्हणजे सुद्धा प्लेगरिझम आहे. संदर्भ न देणे, माहिती कुठून घेतली आहे त्याचा मूळ स्रोताचा संदर्भ न देणे म्हणजे सुद्धा प्लेगरिझम आहे. आता प्लेगरिझमच्या प्रकारांमध्ये, टाइप्स ऑफ प्लेगरिझम मध्ये, डायरेक्ट प्लेगरिझम म्हणजे थेट चौरलेखन म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या परिचयात जसाच्या तसा कॉपी पेस्ट करणे त्याला डायरेक्ट प्लॅगरिझम असे म्हणते. म्हणजे इतरांचा मजकूर जसा तसा कॉपी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या संशोधन पेपरमधील परिचय कॉपी करून स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये टाकणे म्हणजे डायरेक्ट प्लॅगरिझम होईल. तर सेल्फ प्लॅगरिझम म्हणजे काय, तर स्वतःचा जुना प्रकाशित झालेला लेख पुन्हा नवीन असल्याचे भासवून प्रसिद्ध करणे म्हणजे काय, तर स्वतःचे जुने काम पुन्हा नवीन म्हणून सादर करणे त्याला सेल्फ प्लॅगरिझम असे म्हणतात. म्हणजे स्व चौर्यलेखन, जे एमफिल डेझर्टेशन मधील मजकूर पीएचडीच्या थेसिस मध्ये पुन्हा वापरणे ते सुद्धा सेल्फ प्लॅगरिझम मध्ये येतं पहा. आता मोझॅक प्लॅगरिझम म्हणजे पॅच रायटिंग, त्याचं स्पष्टीकरण असं आहे की मूळ मजकुरातील काही शब्द बदलून किंवा वाक्यरचना बदलून कॉपी करणं. उदाहरणार्थ, एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून थोडी थोडी वाक्य उचलायची आणि एक नवीन परिचय तयार करायचा आणि ते आपल्या पीएचडीच्या संशोधनामध्ये किंवा संशोधन रिसर्च पेपरमध्ये वापरणं त्याला मोझॅक प्लॅगरिझम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, ओरिजिनल लायब्ररीज आर नॉलेज सेंटर असं वाक्य असेल आणि ते कॉपी असं करायचं की लायब्ररीज आर सेंटर ऑफ नॉलेज, आणि कोणताही रेफरन्स न देता हे करणं म्हणजे मोझॅक प्लॅगरिझम होईल. आता चौथा प्रकार आहे तो पॅराफ्रेजिंग प्लॅगरिझम. पॅराफ्रेजिंग म्हणजे काय, तर मूळ मजकुराचे फक्त शब्द बदलणे पण आशय तोच ठेवणे आणि मूळ लेखकाला श्रेय न देणे म्हणजे पॅराफ्रेजिंग. म्हणजे मूळ कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणी
केली पण संदर्भ दिला नाही म्हणजे पॅराफ्रेजिंग प्लॅगॅरिझम होय. उदाहरणार्थ एखाद्या लेखकाची कल्पना स्वतःच्या भाषेत लिहून सायटेशन न देणे म्हणजे पॅराफ्रेजिंग प्लॅगॅरिझम होय. आता पाचवा जो प्रकार आहे तो ॲक्सिडेंटल प्लॅगॅरिझम म्हणजे अनावधानाने चौरलेखन. बऱ्याच वेळेला संशोधकाला माहीत पण नसते की आपण जो डेटा घेतलेला आहे तो ह्या मूळ संशोधनातील आहे. म्हणजे चुकून रेफरन्स न देणे, विसरणे किंवा चुकीचे सायटेशन देणे हे सुद्धा ॲक्सिडेंटल प्लॅगॅरिझम मध्ये येतं पहा. त्यामुळे उदाहरणार्थ सोर्स वापरला पण मध्ये नमूद केलेलं नाही, अशा वेळेला ॲक्सिडेंटल प्लॅगॅरिझम असं म्हटलं जातं. आता सहावा प्रकार आहे सोर्स बेस्ड प्लॅगॅरिझम म्हणजे चुकीचा स्रोत देणे किंवा बनावट संदर्भ देणे. म्हणजे उदाहरणार्थ अस्तित्वात नसलेला लेखक किंवा पुस्तक दाखवणे, अशा प्रकारे सुद्धा सोर्स बेस्ड प्लॅगॅरिझम केलं जातं. त्यानंतर सातवा प्रकार आहे तो डेटा प्लॅगॅरिझम. स्पष्टीकरण इतरांचा डेटा स्वतःचा म्हणून सादर करणे त्याला डेटा प्लॅगॅरिझम म्हणतात. जे सर्वे डेटा कॉपी करून स्वतःचा डेटा म्हणून दाखवणे. एखाद्याने रिसर्च केला असेल त्यातील सर्वे आहे असा कॉपी पेस्ट केला जातो, त्याला डेटा प्लॅगॅरिझम असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे इमेज किंवा फिगर प्लॅगॅरिझम. एखादं चित्र, चार्ट, ग्राफ परवानगी किंवा संदर्भ न देता वापरणं त्याला इमेज प्लॅगॅरिझम असं म्हटलं जातं. तर गुगलमधील डायग्राम थेसिसमध्ये रेफरन्स शिवाय वापरणं म्हणजे इमेज किंवा फिगर प्लॅगॅरिझम असं म्हटलं जातं. कोड प्लॅगॅरिझम. आता इतरांचे सॉफ्टवेअर मधील कोड कॉपी करायचे आणि ते वापरणं म्हणजे सुद्धा कोड प्लॅगॅरिझम होतंय. तर GIT हब वरून कोड घेऊन स्वतःचा म्हणून सादर करणे, अशा प्रकारे सुद्धा कोड प्लॅगॅरिझम केलं जातं. आणि दहावा प्रकार जो आहे तो कम्प्लीट प्लॅगॅरिझम म्हणजे ह्याच्या नावामध्येच आहे पहा की पूर्ण लेख प्रोजेक्ट कॉपी करून स्वतःचे नाव म्हणून सादर करणे. म्हणजे पूर्ण प्रोजेक्टच आहे असा घ्यायचा, कॉपी पेस्ट करायचा आणि फक्त नाव बदलायचं. म्हणजे उदाहरणार्थ इंटरनेटवर संपूर्ण असाइनमेंट डाउनलोड करून घ्यायची आणि स्वतःच्या नावे सबमिट करायचं म्हणजे ह्याला कम्प्लीट प्लॅगॅरिझम असं म्हटलं जातं. अशा प्रकारे प्लॅगॅरिझमचे आपण 10 प्रकार पाहिलेले आहेत पहा. आता प्लॅगॅरिझम टाळण्यासाठी काय करावे म्हणजे प्लॅगॅरिझम टाळण्यासाठी प्रॉपर सायटेशन देणे महत्वाचे असते पहा. कारण ग्रंथालयाने माहितीशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून आपण ज्या वेळेला आपण दुसऱ्याला प्लॅगॅरिझम विषयी सांगतो त्यावेळेस सायटेशन APA स्टाईल म्हणजे काय, MLA स्टाईल कशी वापरायची, शिकागो स्टाईल कशी वापरायची किंवा मजकूर कोणाचा आहे त्याचे नाव, वर्ष, पुस्तक, जर्नलचे नाव देणे, हे सायटेशन आपण आपल्या वाचकांना युजर्सला आपण शिकवायला पाहिजे की सायटेशन कसं वापरायचं. जसं की सायटेशन रेफरन्स टूल्स आहेत किंवा झोटेरो आहे, मेंडेले आहे, ते कसं वापरायचं ते आपण प्लॅगॅरिझम टाळण्यासाठी आपण प्रॉपर सायटेशन देण्यास शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर कोटेशन मार्क्स वापरणे. जर शब्द जसे तसे हवे असतील तर त्यामध्ये अवतरण चिन्हामध्ये ते लिहायचे असतात आणि त्याचा रेफरन्स द्यायचा असतो. त्याचबरोबर पॅराफ्रेजिंग करताना रेफरन्स देणे. पॅराफ्रेजिंग करताना रेफरन्सचा वापर केला पाहिजे की त्याचा मूळ स्रोत आहे तो आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्यानंतर बिब्लोग्राफी तयार केली पाहिजे आणि बिब्लोग्राफीमध्ये सुद्धा त्याचा संदर्भ द्यायला पाहिजे. प्लॅगॅरिझम चेकिंग टूल्स जे आहेत म्हणजे जसं की Turnitin, त्यालाच ओरिजिनल असं म्हणतात, त्याला सध्या काळात उरकुंड हे नाव दिलेले आहे. अशासारखे जे सॉफ्टवेअर आहेत त्यांचा सिमिलरिटी रिपोर्ट काढून आपण त्यांना दिला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्लॅगॅरिझम हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संशोधकाची पदवी रद्द होऊ शकते किंवा जर्नलमध्ये तो लेख फेटाळू शकतो. अशा प्रकारे संशोधकांना संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो. त्यामुळं प्लॅगॅरिझम टाळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करायला पाहिजे. आता प्लेगरिझम म्हणजे काय, प्लेगरिझमचे प्रकार कोणते किंवा प्लेगरिझम टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, हे या सर्व गोष्टी आपण कन्सेप्च्युअल गोष्टी आपण पाहिल्या. मात्र प्लेगरिझम विषयी जे MCQ येतात पेपरमध्ये तर त्याविषयी आपण थोडी इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहत आहोत. ती चौर्य लेखन किंवा प्लेगरिझम म्हणजे काय, तर इथं ABCD पर्याय दिलेले आहेत. स्वतःचे लेखन, इतरांचे काम स्वतः
चे म्हणून सादर करणे, संदर्भ देणे आणि पुनर्लेखन करणे. तर एक लक्षात घ्या की इतरांचे काम स्वतःचे म्हणून सादर करणे हे प्लॅगरिझम मध्ये येतं. म्हणजे त्यामुळे स्वतःचे लेखन, संदर्भ देणे, पुनर्लेखन हे प्लॅगरिझम नाही. इतरांचे काम स्वतःचे म्हणून सादर करणे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे ते. अशा प्रकारे म्हणजे एमसीक्यू मुळे आपल्याला समजणार आहे की आपण कोणत्या प्रकारचे एमसीक्यू येत असतात. आता प्लेगारिझम हा कोणत्या प्रकारचा गुन्हा मानला जातो? आर्थिक, नैतिक व बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक. तर एक लक्षात घ्या की नैतिक व बौद्धिक प्रकारचा गुन्हा मानला जातो. बी हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे पहा. आता खालीलपैकी कोणत्या प्लॅगरिझमचा प्रकार आहे? कुठला आहे तर कोटिंग विथ सायटेशन, कॉपी पेस्ट विदाउट सायटेशन, पॅराफ्रेजिंग विथ रेफरन्स आणि बिब्लिओग्राफी देणे. आता कॉपी पेस्ट विदाउट सायटेशन हे याचं करेक्ट उत्तर आहे. बी हे उत्तर याचं करेक्ट आहे पहा. त्यानंतर सेल्फ प्लॅगरिझम म्हणजे काय? ए. दुसऱ्याचे काम कॉपी करणे, स्वतःचे जुने काम पुन्हा वापरणे, संदर्भ देणे आणि भाषांतर करणे. आता स्वतःचे जुने काम पुन्हा वापरणे म्हणजे सेल्फ प्लॅगरिझम आहे. हे मगाशी आपण कन्सेप्ट मध्ये पाहिलेलं आहे पहा. त्यानंतर प्लॅगरिझम टाळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? कॉपी करणे, प्रॉपर सायटेशन देणे, इंटरनेट वापरणे, लेख लपवणे. तर प्रॉपर सायटेशन देणे ही गोष्ट महत्वाची असते प्लेगरिझम टाळण्यासाठी. ऑलरेडी मगाशी मी सांगितलंच होतं ते. आता प्लेगरिझम डिटेक्शनसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते? एम एस वर्ड, टर्निटिन, एक्सेल, पॉवर पॉईंट. आता टर्निटिन दिलेलं आहे किंवा ओरिजिनल किंवा उरकुंड हे सुद्धा ऑप्शन मध्ये दिलेलं असतं. ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणते प्लॅगॅरिझम नाही? प्रॉपर सायटेशन, कॉपी पेस्ट, नो रेफरन्स, चोरी. आता प्रॉपर सायटेशन दिलं तर आपल्याला कोण प्लॅगरिझम म्हणता येत नाही त्याला. तर ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की मोजॅक प्लॅगरिझम म्हणजे काय? पूर्ण कॉपी करणे, थोडे बदल करून कॉपी करणे, भाषांतर करणे आणि संदर्भ देणे. तर मोजॅक प्लॅगरिझम म्हणजे काय? तर थोडे बदल करून कॉपी करणे. त्यालाच थोडा थोडा मजकूर चोरी करणे असं पण म्हणू शकतो आपण. पुढचा प्रश्न आहे अकॅडमिक डिसऑनेस्टीमध्ये काय समाविष्ट आहे? हॉनेस्ट रायटिंग, प्लॅगरिझम, सायटेशन आणि रिसर्च. तर याचं उत्तर प्लॅगरिझम हेच आहे पहा. कारण प्लॅगरिझम म्हणजेच काय? अकॅडमिक डिसऑनेस्टी. प्लॅगरिझम मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खेळ, शिक्षण व संशोधन, शेती आणि उद्योग. सोपा प्रश्न आहे. शिक्षण व संशोधन हे याचे करेक्ट उत्तर आहे पहा. त्यानंतर 11वा प्रश्न आहे सायटेशन म्हणजे काय? कॉपी करणे, संदर्भ देणे, भाषांतर आणि संपादन. आता संदर्भ देणे, सायटेशन म्हणजे काय? तर संदर्भ देणे. बिब्लिओग्राफी म्हणजे काय? लेखन, संदर्भाची यादी, डेटा आणि चित्र. तर संदर्भाची यादी हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. पॅराफ्रेजिंग म्हणजे काय? जसाचा तसा कॉपी करणे, स्वतःच्या शब्दात मांडणे, डिलीट करणे, संदर्भ देणे. आता एखादा पॅराग्राफ असेल तर ते पॅराफ्रेजिंग करणं म्हणजे काय? तर स्वतःच्या शब्दात ते मांडले जाते. त्यामुळे बी हे उत्तर बरोबर आहे. प्लॅगॅरिझम ची परिणाम काय होऊ शकतो? पुरस्कार, शिक्षा, बढती, सन्मान. तर शिक्षा होऊ शकते पहा. प्लॅगॅरिझम जर जास्त प्रमाणात आढळलं तर तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे प्लॅगरिझम टाळण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? कॉपी करणे, संदर्भ देणे, चोरी करणे, लपवणे. आता संदर्भ देणे ही पद्धत योग्य आहे. बाकीच्या पद्धत कॉपी करणे, चोरी करणे, लपवणे हे चुकीचे आहेत. अशा प्रकारे आता आपण डायरेक्ट प्लॅगरिझम म्हणजे काय हा ऑब्जेक्टिव्ह पाहत आहोत. तर स्वतःचे लेखन जसाचा तसा कॉपी, संदर्भ देणे आणि बदल करणे. जसाच्या तसा पूर्णपणे कॉपी करणे म्हणजे डायरेक्ट प्लॅगरिझम करणे. म्हणजे कसलंही कुठंही न घाबरता डायरेक्ट प्लॅगरिझम करणे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17वा आहे ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम म्हणजे काय? तर जाणीवपूर्वक चोरी, अनावधाने संदर्भ न देणे, कॉपी करणे, पुनर्लेखन करणे. तर या ठिकाणी उत्तरातच आहे पहा की अनावधानाने संदर्भ न देणे म्हणजे ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम या ठिकाणी येत आहे. पुढचा प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक 18वा
सोर्स बेस्ड प्लॅगॅरिझम म्हणजे काय? चुकीचा स्रोत देणे, योग्य संदर्भ देणे, स्वतःचे लेखन करणे, पॅराफ्रेज करणे. तर चुकीचा स्रोत देणे म्हणजे काय? तर सोर्स बेस्ड प्लॅगॅरिझम. कारण मूळ स्रोत देणं आवश्यक असतं. त्यामुळं चुकीचा स्रोत दिल्यावर सोर्स बेस्ड प्लॅगॅरिझम याचं उत्तर तयार होणार आहे पहा. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 19 आहे. प्लॅगरिझम तपासण्यासाठी सिमिलॅरिटी इंडेक्स काय दर्शवितो? लेखनाची गुणवत्ता, जुळणारा मजकूर, शब्दसंख्या आणि संदर्भ. तर जुळणारा मजकूर तो आहे तो पर्सेंटेज नुसार दर्शवतो. त्यामुळं बी हे उत्तर आहे. लेखनाची गुणवत्ता, जुळणारा मजकूर हे उत्तर आहे पहा. टर्निटिन मध्ये ऍक्सेप्टेबल सिमिलॅरिटी किती असते? 0%, 5 ते 10%, 100%, 80%. तर टर्निटमध्ये ऍक्सेप्टेबल सिमिलॅरिटी फक्त 10% असते आणि UGCच्या नियमानुसार 10% प्लॅगॅरिझम अलाउड आहे. प्रश्न क्रमांक 21. उद्धरण कोटेशन करताना काय आवश्यक आहे? काहीही नाही. कोटेशन मार्क प्लस सायटेशन, कॉपी आणि डिलीट. तर कोटेशन मार्क प्लस सायटेशन म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह वगैरे. बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅराफ्रेजिंग करताना काय आवश्यक आहे? संदर्भ देणे, कॉपी करणे, डिलीट करणे आणि काहीही नाही. तर पॅराफ्रेजिंग करताना संदर्भ देणं आवश्यक असते पहा. ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. प्लॅगॅरिझम पॉलिसी कोण ठरवते? विद्यार्थी ठरवतो, संस्था, विद्यापीठ, मित्र आणि समाज. ऑब्विसली संस्था किंवा विद्यापीठ हे उत्तर असणार आहे. कारण प्लॅगॅरिझम पॉलिसी संस्था किंवा विद्यापीठ ठरवत असते. प्रश्न क्रमांक 24. पॅच रायटिंग म्हणजे काय? पूर्ण कॉपी करणे, थोडे बदल करून लिहिणे, स्वतःचे लेखन करणे, संदर्भ लेखन. तर थोडे बदल करून लिहिणे म्हणजे थोडासा पॅच तयार करणे, पॅराग्राफ मधला एखादा पॅच उचलायचा, कॉपी करायचा, त्यामध्ये बदल करायचा. असे थोडे बदल करून लिहिणे म्हणजे बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, कॉपीराइट उल्लंघन आणि प्लॅगॅरिझम यात काय संबंध आहे? तर संबंध नाही, दोन्ही वेगळे पण संबंधित, समान, काहीही नाही. आता दोन्ही वेगळे आहेत पण संबंधित आहेत. कारण कॉपीराईटचे उल्लंघनच होत असते प्लॅगॅरिझम करणं म्हणजे. त्यामुळे दोन्ही वेगळे पण संबंधित. बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 26. अकॅडमिक इंटेग्रिटी म्हणजे काय? चोरी करणे, प्रामाणिकपणा, कॉपी आणि डिलीट. प्रामाणिकपणा म्हणजे अकॅडमिक इंटेग्रिटी असली पाहिजे. संशोधकामध्ये अकॅडमिक इंटेग्रिटी असेल तरच संशोधन उत्तम पद्धतीचे चांगल्या प्रकारचे होतं आणि प्लॅगॅरिझम कमी प्रमाणात येतं. त्यामुळे प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा आहे. आता UGC प्लॅगॅरिझम नियम कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न. UGC म्हणजे काय? तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. 2015, 18, 20 आणि 10. तर 2018 पासून नियम सुरू झालेला आहे. प्लॅगॅरिझम चेक करणे हे कंपल्सरी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28. UGC नुसार प्लॅगॅरिझम किती टक्क्यापर्यंत स्वीकार्य आहे? ऑब्विसली मगाशी सांगितलं होतं मी की 10% स्वीकार्य आहे. बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. लेवल 1 प्लॅगॅरिझम रेंज काय आहे? लेवल 1 म्हणजे काय? तर 10 ते 40% लेवल 1 म्हटलं जातं. लेवल 2 प्लॅगॅरिझम मध्ये 40 ते 60% म्हटलं जातं. लेवल 2 प्लॅगॅरिझम. आणि लेवल 3 मध्ये 60 ते 100% प्लॅगॅरिझम म्हणजे लेवल 3 प्लॅगॅरिझम. प्लॅगॅरिझम टाळण्यासाठी कोणती शैली वापरली जाते? APA, MLA, शिकागो आणि सर्व. ऑब्विसली सर्व. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, MLA, शिकागो. तर सर्व प्लॅगॅरिझम च्या टाळण्यासाठी सायटेशनच्या शैली वापरल्या जातात पहा. प्रश्न क्रमांक 33. रेफरन्सिंग स्टाईल कोणत्या क्षेत्रात वापरतात? संशोधन, खेळ, शेती, उद्योग. आता ऑब्विसली संशोधनातच वापरणार आहेत रेफरन्सिंग स्टाईल. त्यामुळे याचं उत्तर आहे ए.
प्रश्न क्रमांक 34, इंटरनेट सोर्स वापरताना काय आवश्यक आहे? कॉपी, URL, सायटेशन, डिलीट काही नाही. तर URLचं सायटेशन दिलं पाहिजे. URL म्हणजे काय? तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुढचा प्रश्न आहे, घोस्ट रायटिंग म्हणजे काय? स्वतःचे लेखन दुसऱ्याकडून लिहून घेणे, कॉपी करणे आणि संदर्भ. तर दुसऱ्याकडून लिहून घेणे म्हणजे काय? तर घोस्ट रायटिंग. बरेच विद्यार्थी घोस्ट रायटिंग करत असतात. तर ते सुद्धा प्लॅगॅरिझम मध्ये येतंय पहा. अशा प्रकारे प्लॅगॅरिझम हा नैतिक पैलू, प्लॅगॅरिझमचा नैतिक पैलू कोणता? प्रश्न क्रमांक 36वा, प्रामाणिकपणा, चोरी, फसवणूक आणि सर्व. तर हे नैतिकमध्ये सर्व येतात. म्हणजे प्रामाणिकपणा पाहिजे, चोरी न करणं, फसवणूक न करणं. त्यामुळं हे सर्व पैलू नैतिकतेमध्ये येतात. कारण नैतिकता चांगली नसेल तर चोरी करतो, नैतिकता चांगली नसेल तर फसवत असतो. आणि प्रामाणिकपणा हा असलाच पाहिजे. त्यामुळे नैतिक पैलूमध्ये प्लॅगॅरिझममध्ये हे सर्व गुण येत असतात पहा. पुढचा प्रश्न आहे, सिमिलॅरिटी रिपोर्टमध्ये कोणता भाग एक्सक्लूड करता येतो? रेफरन्स, कोट्स, स्मॉल मॅचेस आणि सर्व. तर हे सर्व हे उत्तर याचं बरोबर आहे. कारण रेफरन्सेस, कोट्स वगैरे जे दिलेले असतील, स्मॉल मॅचेस जर दाखवले असेल तर त्याचा सिमिलॅरिटी रिपोर्टमध्ये ते दाखवत असते. पुढचा प्रश्न आहे, उदाहरण देताना कोणती पद्धत योग्य आहे? ऑथर डेट, फुटनोट, एंडनोट आणि सर्व. उदाहरण देताना सर्व गोष्टींची गरज असते. ऑथर डेट, फुटनोट आणि एंडनोट. जसं की तळटीपा म्हटलं जातं. एक प्रश्न क्रमांक 39वा, रिसर्च इथिक्समध्ये प्लेगॅरिझमचे स्थान काय आहे? महत्वाचे नाही, अत्यंत महत्वाचे, कमी महत्वाचे आणि नाही. तर अत्यंत रिसर्च इथिक्समध्ये प्लेगॅरिझम हे अत्यंत महत्वाचे स्थान आहे पहा. प्रश्न क्रमांक 40वा, प्लेगॅरिझमचा परिणाम संशोधकावर काय होतो? प्रतिष्ठा वाढते, प्रतिष्ठा कमी होते, काही नाही, पुरस्कार मिळवला जातो. प्रतिष्ठा कमी होतो. प्लॅगरिझम चेक केल्यानंतर प्लॅगरिझम जास्त आढळले तर प्रतिष्ठा कमी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डुप्लिकेट पब्लिकेशन म्हणजे काय? नवीन लेख, तोच लेख पुन्हा प्रकाशित करणे, संदर्भ, पॅराफ्रेज. तर तोच लेख पुन्हा प्रकाशित करणे म्हणजे डुप्लिकेट पब्लिकेशन आहे. त्यानंतर सलामी स्लिसिंग म्हणजे काय? तर मोठा लेख तुकड्यांचा प्रकाशित करणे, कॉपी करणे, संदर्भ देणे, डिलीट करणे. तर मोठा लेख तुकड्यांमध्ये प्रकाशित करणे त्याला सिंग असं म्हणतात. त्यानंतर क्रॉस रेफरन्स सिमिलरिटी चेक करण्यासाठी काय वापरतात? तर प्लॅगॅरिझम तपासण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी, एडिटिंग आणि प्रिंटिंग. क्रॉस सिमिलरिटी चेक करण्यासाठी प्लॅगॅरिझम वापरतात. प्लॅगॅरिझम वापरतात सिमिलरिटी चेक करण्यासाठी. ए हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, ओपन ऍक्सेस रिसोर्स वापरताना काय आवश्यक आहे? कॉपी, सायटेशन, डिलीट काहीही नाही. तर ओपन ऍक्सेस रिसोर्स वापरताना प्रॉपर सायटेशन देणं आवश्यक असते, नाहीतर तुमचं प्लॅगरिझम डिटेक्ट करणार. त्यामुळे सायटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्न क्रमांक 45, क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स म्हणजे काय? तर पूर्ण कॉपी, परवानगीसह वापर, चोरी आणि डिलीट. तर परवानगीसह वापर, क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स मध्ये परवानगीसह वापर हे आहे. डेटा प्लॅगॅरिझम म्हणजे काय? डेटा चोरी, लेखन, पॅराफ्रेज, सायटेशन. डेटा प्लॅगॅरिझम मध्ये डेटा चोरी हेच उत्तर या ठिकाणी ए हे उत्तर बरोबर आहे. इमेज प्लॅगॅरिझम मध्ये इमेजची चोरी करणे हे ए हे उत्तर बरोबर आहे. कोड प्लॅगॅरिझम मध्ये सॉफ्टवेअर कोड कॉपी करणे म्हणजे कोड प्लॅगॅरिझम होय. त्यानंतर इथिकल रायटिंग, टिंबटिंबसाठी इथिकल रायटिंगसाठी काय आवश्यक आहे? हॉनेस्टी, सायटेशन, ओरिजिनॅलिटी, सर्व. तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, ऑनेस्टी, सायटेशन आणि ओरिजिनॅलिटी. डी हे उत्तर बरोबर आहे, सर्व. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे, प्लेगरिझम टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर कॉपी करणे, प्रॉपर सायटेशन प्लस पॅराफ्रेजिंग, डिलीट आणि चोरी.
प्रॉपर सायटेशन प्लस पॅराफ्रेजिंग हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्लॅगॅरिझम संदर्भात कन्सेप्ट पाहिलेले आहे, त्याच्यानंतर त्याचे प्रकार पाहिलेले आहेत आणि MCQ कोणत्या पद्धतीने येत असतात हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण प्लॅगॅरिझम कन्सेप्ट, टाइप्स, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, त्याचबरोबर डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅगॅरिझम, इट्स इम्पॅक्ट ऑफ अकॅडमिक इंटेग्रिटी, हे सर्व गोष्टी पाहून आपण MCQ सुद्धा पाहिलेल्या आहेत. थँक यू व्हेरी मच.